नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रोबोटिक गुडघे सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर राहुल गागरे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर राहुल गागरे हे पुणे पिंपरी चिंचवड मधील अग्रगण्य ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, ऑर्थोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन आहेत. त्यांनी MBBS पदवीचं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केल्यानंतर अस्थिरोग शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण BGS ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बेंगलोर इथून आपली डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ऑर्थोपेडिक्स ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री संपादन केली आहे. डॉक्टर राहुल गागरे यांनी आंतरराष्ट्रीय ज्ञान, कौशल्य आणि प्रोटोकॉल प्रगल्भित करण्यासाठी अमेरिकेच्या रॅरिटन बे मेडिकल सेंटर न्यू जर्सी USA, लॅन्सेस्टर हेल्थ जनरल पेन्सिल्वानिया USA, सेंट मेरी मेडिकल सेंटर पेन्सिल्वानिया USA मधून जॉइंट रिप्लेसमेंट, ऑर्थोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिनच्या फेलोशिप्स देखील प्राप्त केलेल्या आहेत. डॉक्टर गागरे यांनी 5000हून अधिक सांधेरोपण, ऑर्थोस्कोपी, खेळांमधील दुखापत या शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे. ते पुणे पिंपरी चिंचवड येथील रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, ऑर्थोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहेत. टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, नी ऑर्थोस्कोपी, आर्थोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन, मेनिस्कस रिपेअर, शोल्डर ऑर्थोस्कोपी या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आज आपण गुडघ्यासंदर्भात शस्त्रक्रिया या संदर्भात बोलतोय आणि त्याच निमित्ताने मला विचारायचंय की गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया जी आहे ती काय असते आणि का केली जाते? खरं तर आता गुडघे बदल शस्त्रक्रिया ही काय असते किंवा का केली जाते हे समजून घेण्याआधी आपला गुडघा कसा बनतो किंवा त्याच्यामध्ये दुखणं कसं सुरू होतं आणि ते दुखणं सुरू झाल्यानंतर आपल्याला सांधेरोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट ही एकमेव शस्त्रक्रिया का करावी लागते हे आधी आपण समजून घेऊया. आपल्याला स्क्रीनवरती जर दिसत असेल तर आपल्या गुडघ्याची बनावट ही 3 प्रमुख हाडांनी झालेली असते. मांडीचं हाड ज्याला आपण फिमर असं म्हणतो, पायाचं हाड ज्याला आपण टिबिया असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जी आपली गोलाकार वाटी असते त्याला पटेला असं संबोधलं जातं. आपल्या गुडघ्याच्या आतमध्ये म्हणजे जॉईंटच्या आतमध्ये नर्व एंडिंग्स असतात. नर्व एंडिंग्स किंवा आपण त्याला चेतातंतू म्हणू शकतो, ज्याचं काम संवेदना, स्पर्श किंवा तिथून जे काही दुखणं किंवा जी फिलिंग आहे ती बुद्धीपर्यंत नेण्याची त्याची कामाची पद्धती असते. ज्या वेळेस ह्या जॉईंटच्या आतमधील ह्या ज्या चेतातंतू आहेत त्याच्यावरती एक आवरण असतं कार्टिलेज म्हणून. ते कार्टिलेज ज्यावेळेस खराब होतं, ते कार्टिलेज खराब झाल्यानंतर ह्या चेतातंतूंची जी तोंड त्या सांध्याच्या आतमध्ये आहे ती उघडी पडतात आणि ज्यावेळेस या चेतातंतूंवरती प्रेशर किंवा एखाद्या कडक सरफेसवरती जर त्याला रब झालं तर त्यावेळेस असहाय्य वेदना होतात आणि त्या वेदना म्हणजे एकदम जास्त प्रमाणाच्या असतात की ज्या आपल्याला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे निसर्गाने किंवा देवाने ह्या चेतातंतूंला सांध्याच्या आतमध्ये उघडं पडू नये म्हणून त्याच्यावरती एक कार्टिलेज किंवा कुडच्या यांनी एक लेयर तयार करून ठेवलेली असते. आपण जर या स्लाइडमध्ये बघितलं तर वरच्या हाडावरती 3 mm ची म्हणजे फिमरवरती 3 mm ची कार्टिलेजची कॅप जी पूर्ण त्या बोनला कव्हर करते आणि तसंच खालच्या हाडावरती 3 mm ची कॅप जी खालच्या हाडाला कव्हर करते. या दोन्ही कॅप्सच्या 3 mm च्या जाडीमध्ये आपल्याला मध्ये गाद्या पण असतात ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो. म्हणजे किंबहुना आपण जर बघितलं तर 9 mm ची साधारणतः ही गॅप ह्या दोन्ही हाडांच्या मध्ये असते आणि हे कार्टिलेज त्या चेतातंतूंना डायरेक्ट हाडाशी कॉन्टॅक्टमध्ये किंवा प्रेशर येण्यामध्ये मदत करत असतात की जेणेकरून ते प्रेशर डायरेक्ट त्या चेतातंतूंवर जाऊ नये. जोपर्यंत हे कार्टिलेज चांगलं असेल किंवा हे कुडच्यांची परिस्थिती चांगली असेल तोपर्यंत आपल्याला काही वेदना होत नाहीत. प्लस त्याच्यामध्ये वंगण पण असतं. वंगण म्हणजे थोडक्यात आपण ल्युब्रिकेशनचं काम करणारं एक ऑइल म्हणूयात. या सर्व गोष्टी जोपर्यंत शाबूत आहेत आणि चांगल्या आहेत तोपर्यंत आपल्याला दुखणं येत नाही. पुढच्या स्लाइडमध्ये जर बघितलं तर हा एक्सरे नॉर्मल एक्सरे आहे ज्याच्यामध्ये सलग दोन्ही बाजूंनी एक 9 mm ची साधारणतः गॅप निर्माण झालेली आहे. जोपर्यंत ही गॅप चांगली आहे तोपर्यंत आपला सांधा चांगला असतो. परंतु कालांतराने जसं जसं वय वाढत जातं किंवा आपल्याला एखादी दुखापत होते, गुडघ्याच्या आतमध्ये फ्रॅक्चर निर्माण होतात किंवा आपल्याला रक्तातला सांधेवात वाढणे किंवा आपल्याला दुर्धर पद्धतीचा आजार आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी वगैरे अशा अनेक कारणांमुळे
ही जी कार्टिलेजची किंवा कुडच्यांची जी परद आहे त्या सांध्यावरती ती हळूहळू हळूहळू पातळ होत जाते. ओके. या स्लाइडमध्ये जसं आपण बघू शकता की ग्रेड 1 ते ग्रेड 4 असं ह्या सांध्याच्या खराब होण्याच्या ग्रेड्सला नामांकित केलेलं आहे. ओके. तर ग्रेड 1, 2, 3 पर्यंत साधारणतः थोडी का होईना गॅप त्या हाडांमध्ये आहे. त्यामुळे तिथपर्यंत हे दुखणं सहन करण्यापर्यंतचं असू शकतं. ओके. पण ज्यावेळेस हे स्टेज 4 मध्ये जातं, स्टेज 4 मध्ये गेल्यानंतर त्याच्यातली कार्टिलेजची जी गॅप आहे ती पूर्णतः नष्ट होऊन जाते ओके. आणि आतले जे चेतातंतू आहेत ते डायरेक्ट हाडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन आपल्याला असहाय्य वेदना व्हायला सुरुवात होते. या आलेल्या कंडिशनला बोन ऑन बोन डिझीज म्हणतात किंवा ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस. अच्छा. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा कुठलाही मार्ग नसून आपल्याला याच्यामध्ये सांधेरोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट ही आपल्याला ऑप्शन असतो. आता ह्या ऑप्शन्समध्ये आपण काय करतो की आपण जी आपल्या हाडाची कार्टिलेज आहे, कार्टिलेज हा एक नाशवंत प्रकार आहे. बरोबर. त्यामुळं तो एकदा गेला का तो परत शरीर निर्माण करू शकत नाही. अच्छा. त्यामुळे ह्या दुखण्यापासून वाचण्याकरता आपल्याला दोनच ऑप्शन राहतात. ते पहिलं ऑप्शन म्हणजे की एकतर तुम्ही जी नैसर्गिक कार्टिलेजची कॅप आहे ती परत आणा, की जे शक्य नाहीये ती नाशवंत असल्यामुळे, किंवा मग त्याला मिमिक करणारे एखादी अशी गोष्ट त्या सांध्यामध्ये टाका की जेणेकरून त्याचं फंक्शनिंग नॉर्मल होईल. आणि ह्या फंक्शनिंग नॉर्मल करण्यासाठी आपण जे वरच्या हाडावरती आणि खालच्या हाडावरती जे सांधा रोपण करताना जी कॅप बसवतो, ती कॅप बसवून त्या दोघांच्या मधली जी कॅप असते ती हायली क्रॉसलिंक्ड पॉलिएथिलीन लायनर या पदार्थाने बनलेल्या प्लॅस्टिक लायनरला टाकल्यानंतर आपण तो सांधा परत आहे तसा हुबेहूब निर्माण करायचा प्रयत्न करतो. आणि या प्रक्रियेला सांधेरोपण असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे शस्त्रक्रिया का केली जाते हे समजलं, पण पारंपरिक गुडघे बदल शस्त्रक्रिया एक होती आणि आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट, बरोबर. या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? आता या दोघांमधला जर आपल्याला फरक समजून घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजावं लागेल की सांधेरोपणची शस्त्रक्रिया केली कशी जाते आणि ती का केली जाते. कुठल्याही पद्धतीने आपण सांधेरोपण जर केलं, मग ते पारंपरिक पद्धतीने असो किंवा आपण रोबोटिक पद्धतीने असो, दोघांचाही एम एकच आहे की जो काही हाडांची झीज झाल्यानंतर आपल्या पायामध्ये जो काही बाक निर्माण झालेला आहे तो बाक नष्ट करून आपल्या हाडाची अलाइनमेंट स्ट्रेट एका लाईनमध्ये आणणे, जेणेकरून आपल्या खुब्यापासून पायापर्यंत जे वजन ट्रान्सफर होतं ते सांध्याच्या मध्यभागामधून पास होईल. हे सगळ्यात पहिलं दोन्ही पद्धतीचा एम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला नेचरनी किंवा आपल्याला निसर्गाने दिलेला सांधा जो आधी होता त्याच्या जवळपास किती आपण जाऊन तसाच्या तसा सांधा आपण बसवू शकतो, हा त्याच्यातला एम आहे. अच्छा. तर आपल्या पायामध्ये म्हणजे जसं जसं वय वाढतं किंवा मगाशी मी सांगितलेल्या कारणांप्रमाणे आपल्या पायामध्ये बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने डिफॉर्मिटी किंवा पायाला बाक तयार झालेले असतात. आता ह्या स्लाइडमध्ये आपण बघू शकता की काही लोकांचे पाय मूळतःच खुब्यापासूनच बेंड असतात किंवा काही लोकांचे पाय पुढच्या बाजूनी सरळ असतात मांडीच्या पर्यंत आणि तिथून खाली आपले बाहेरच्या बाजूनी गेलेले असतात, ज्याला आपण नॉक नीज किंवा बो नीज म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला ह्या सांध्याला पूर्णपणे 90 डिग्रीच्या कोनामध्ये त्या हाडांना सरळ करून आपलं जॉईंट एका लाईनमध्ये आणणे महत्त्वाचं असतं. ते करण्याकरता आपल्याला महत्त्वाच्या ज्या स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला खुब्यातल्या बॉलचा सेंटर आणि आपल्या गुडघ्यातला मांडीच्या हाडाचा सेंटर, ह्याला मेकॅनिकल ॲक्सिस ऑफ फिमर असं म्हटलं जातं, तो मार्क करायला लागतो. तसंच गुडघ्याच्या खालील जे आपलं नडगीचं हाड किंवा पायाचं हाड आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्याचा सेंटर आणि आपल्या अँकल जॉईंटचा सेंटर हे दोन्ही ॲक्सिस जिथं मार्क केलेले असतात, ह्या ॲक्सिसला तंतोतंत 90 डिग्रीच्या कोनामध्ये गुडघ्यामध्ये या हाडांना छेदून 90 डिग्रीच्या कोनामध्ये आपल्याला ही कॅप बसवणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यावरती आपल्या सांध्याची पुढची सक्सेस आणि त्याची लाईफ निर्माण झालेली असते. तर हे करत असताना आपण ज्या प्रणालीचा वापर करतो किंवा ज्या कार्यपद्धतीचा वापर करतो, ह्या कार्यपद्धतीच्या डिफरन्स ऑफ युटिलायझेशन म्हणजे ह्या पद्धती वेगवेगळ्या ज्या आपण वापरला जातो
हा फरक सगळ्यात मोठा आहे की पारंपरिक पद्धतीने ते कसं केलं जातं आणि रोबोटिक पद्धतीने कसं केलं जातं. जसं मी आता सांगितलं की हे 90 डिग्रीच्या कोनामध्ये आपण या स्लाइडमध्ये बघू शकता की 90 डिग्रीच्या कोनामध्ये हे छेदलं गेलं पाहिजे. तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून ही सर्जरी केली जाते. त्याला मोस्टली मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट बेस्ड सर्जरी असं संबोधलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की मगाशी मी जे सांगितलं की खुब्याच्या सेंटरपासून गुडघ्याच्या सेंटरपर्यंतचा आपल्याला मेकॅनिकल ॲक्सिस काढून त्याच्यावरती 90 डिग्रीला आपल्याला कट करून कॅप बसवायची आहे. तर ही सगळी प्रक्रिया पारंपरिक सर्जरीमध्ये ज्या वेळेस आपण हे ऑपरेशन करत असतो त्याच वेळेस करता येते. तर ज्यावेळेस आपण या ऑपरेशनला सुरुवात करतो हा मेकॅनिकल ॲक्सिस आपल्याला कळण्याकरिता आपल्या पायाची किंवा आपल्या मांडीची साईज मोठी असते, त्यामुळे हा मेकॅनिकल ॲक्सिस सहसा बाहेरनं आपल्याला तो समजू शकत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या सर्जरीजमध्ये आपण ज्यावेळेस गुडघ्याला सर्जरी करायला घेतो तेव्हा मांडीच्या हाडामध्ये एक छोटं होल केलं जातं 1 ते 1.5 सेंटीमीटरचं. त्याच्यामध्ये तो 1 ते 1.5 सेंटीमीटर मधून पास होणारा एक मोठा रॉड घातला जातो आणि तो रॉड आपल्याला त्याचा मेकॅनिकल ॲक्सिस देतो. आणि त्या मेकॅनिकल ॲक्सिसला 90 डिग्रीच्या कोनामध्ये छेदून आपण 90 डिग्रीला ती कॅप बसवण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो. तसंच पायाच्या हाडालाही आपण बाहेरच्या बाजूनी एक रॉड लावतो आणि त्याला 90 डिग्रीच्या मार्किंगमध्ये आपण तो छेदतो. तर ही पारंपरिक पद्धती अशी असते. परंतु रोबोटिक पद्धत जी असते त्याच्यामध्ये आपण पेशंटचा ऑपरेशनच्या आधीच 3D सिटी स्कॅन करून घेतो. हा 3D सिटी स्कॅन करून घेतल्यामुळे आपल्याला त्या पेशंटचा हिप जॉईंटचा सेंटर, गुडघ्यातला नी जॉईंटचा सेंटर आणि अँकल मधला बोनी सेंटर आपल्याला त्या 3D सिटी स्कॅन मध्येच मिळून जातो. आणि तो 3D सिटी स्कॅन आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचं जे सॉफ्टवेअर असतं त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण तो टाकतो आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर आपण एक्झॅक्ट मार्किंगला किती 90 डिग्रीच्या कोनामध्ये आपल्याला किती प्रमाणात कसं कट करायचंय हे त्या सॉफ्टवेअरमध्ये प्लॅनिंग करतो. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ऑपरेशन चालू असताना ते प्लॅनिंग करत होतो, पण याच्यामध्ये आपण एक आधीच ऑपरेशन सुरू करायच्या आधीच आपण ते सॉफ्टवेअर बेस्ड असल्यामुळे त्याची प्लॅनिंग करतो. आपण स्क्रीन बघू शकत असाल तर अशा पद्धतीने त्याची प्लॅनिंग केली जाते दोन्ही हाडांमध्ये, मांडीच्या आणि पायाच्या. आणि एक ह्याच्यावरनं आपल्याला एक प्लॅन निर्माण करता येतो, जो प्लॅन आपण त्या रोबोटला देतो. आपण आता स्क्रीनवर जो बघताय हा ऑपरेशनच्या आधी तयार केलेला प्लॅन आहे की या पेशंटमध्ये असाच्या असा हा सांधा फिट होणार आहे. आणि मग तो प्लॅन आपण रोबोटला फीड करतो आणि रोबोटला फीड केल्यानंतर ज्यावेळेस सर्जरी आहे त्यावेळेस रोबोट येऊन त्याचं ते कटिंगचं काम करतो. आता हे सगळं आधीच 90% काम आपलं झालेलं असल्या कारणाने आपल्याला पूर्णतः त्या सर्जरीमध्ये किती डिग्रीमध्ये आपल्याला कट करायचंय किंवा किती MM नी कट करायचंय किंवा आपल्याला किती अँगलनी कट करायचं ह्या गोष्टी ह्या जॉईंट रिप्लेसमेंटच्या पुढील सक्सेससाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि त्याचं प्लॅनिंग आपण आधीच केल्यामुळे आपली ऑलरेडी 90% सर्जरी आपल्याला माहिती असते की आपण काय करणार आहोत. त्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की आपल्याला आधीच ते समजल्यामुळे आपण कुठेही चूकेला वाव ठेवत नाही. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस हे जर बघितलं तर हा सांधा समोरच्या बाजूनी जरी गोल असला तरी आतल्या बाजूनी याला पंचकोनी कटिंग सिस्टीम आहे. म्हणजे 5 वेगवेगळ्या अँगलनी आणि दिशांनी हे आपण ज्यावेळेस हाडाला कट करतो त्याच वेळेस ही कॅप व्यवस्थितरित्या बसू शकते. आता ज्यावेळेस आपण पारंपरिक पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट करतो त्यावेळेस आपल्याला हे सगळं ऑपरेशनच्या दरम्यान रॉड टाकल्यावरती त्याच्यावरती एक झिग म्हणून असते, डायल असते, ती आपल्याला त्याच्यावर बसवावी लागते. 4-5 पिननी तिला फिक्स करावं लागतं. आणि त्या झिगमध्ये अशा मार्किंग्स दिलेल्या असतात ज्याच्यातनं आपण इलेक्ट्रिक सॉनी ते हाड कट करून त्या पंचकोनी आकारामध्ये आपण ते डिसेक्ट करतो आणि त्या पद्धतीने आपण तो सांधा त्याच्यावर बसवतो. परंतु रोबोटिक पद्धतीच्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये अशी कुठल्याही प्रकारची झिग लावायची गरज नसते, कारण आपण 90% प्लॅनिंग आधीच करून त्याचा प्रोग्राम ठरवून घेतलेला असतो जो आपण रोबोटला फीड केलेला असतो. जेव्हा आपल्याला सर्जरी करायची त्यावेळेस त्या रोबोटला त्या पेशंटच्या तिथे आणून आपण एंगेज करून तो रोबोट त्या दिशेने 3D स्पेशल ओरिएंटेशनमध्ये हुबेहूब त्या पद्धतीने आपल्याला ते कट करून देतो. त्यामुळं कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक सर्जरी ही मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट बेस्ड सर्जरी आहे आणि रोबोटिक सर्जरी ही सॉफ्टवेअर
आणि आत्ताच्या रिसेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बेस्ड असलेली सॉफ्टवेअर बेस्ड सर्जरी आहे. हा याच्यातला प्रामुख्याने डिफरन्स आहे. अगदीच अगदीच. म्हणजे या दोघांमधला फरक तर मला कळलेला आहे. या संदर्भात अजूनही जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे रोबोटिक गुडघे सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर राहुल गागरे. तर जसं तुम्ही मगाशी दोन्ही शस्त्रक्रियांमधला फरक समजावलात, रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे ऍक्च्युअल फायदे काय आहेत? आता रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे फायदे जर बघायला गेले तर अनेक आहेत, पण प्रामुख्याने जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये एक तर ही AI बेस्ड सॉफ्टवेअर सर्जरी आहे. त्यामुळे तंतोतंत त्या पेशंटच्या साईजचा मॅचिंग केलेलाच सांधा आपल्याला बसवता येतो. रोबोटिक सर्जरीचं प्लॅनिंग आधीच झालेलं असल्या कारणाने त्याच्यामध्ये आपण ज्या टिश्यूजची किंवा स्नायूंची हाताळणी आहे ती कमी प्रमाणात करतो, रक्तस्राव कमी होतो, त्यामुळे त्या पेशंटची रिकव्हरी तितकी फास्ट होते आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीचा आणि परफेक्ट कट असलेला सांधा बसवणे आपल्याला शक्य होतं. या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट आहे त्या दिवशी संध्याकाळी उभा राहू शकतो आणि दुसऱ्या दिवशी चालायलाही सुरुवात करू शकतो. अगदीच. पण मग हे ठरवता कोणत्या बेसिसवर की या पेशंटला बाबा आता रोबोटिक नी रिप्लेसमेंटची गरज आहे? हा चांगला प्रश्न आहे. प्रत्येक पेशंट ज्याला कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट सजेस्ट केलं गेलेलं आहे तो प्रत्येक कॅन्डिडेट हा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटसाठी योग्यच आहे. ज्या माणसाची पुढची लाईफ एक्सपेक्टन्सी चांगल्या पद्धतीचं सदृढ आयुष्य 5 ते 10 वर्ष जगण्याची क्षमता आहे अशा पेशंटला कुणालाही तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करवू शकता. त्याच्यामध्ये रोबोटिकच्या साठी आपण 3D CT स्कॅन करून फक्त त्याच्यातला एकच डिफरन्स आहे की तुम्ही याला 3D CT स्कॅन करून प्लॅनिंग करून सर्जरी केली जाते. त्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेट जो पारंपरिकसाठी योग्य आहे, ज्याला लिव्हर स्प्लीन किडनीचा कुठलाही त्रास नाहीये, तो प्रत्येक कॅन्डिडेट जॉईंट रिप्लेसमेंट घेऊ शकतो. अगदीच. पण एक प्रश्न प्रत्येक वेळी पेशंटच्या मनात येतो तो म्हणजे ही जी सर्जरी आहे ती सेफ आहे का? 100% रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सेफ आहे. आजच्या या ॲडव्हान्स्ड वर्ल्डमध्ये हे जे रोबोट्स आहेत, या रोबोट्समध्ये खूप सारे सेन्सर्स वगैरे असतात, ज्याच्यामध्ये रोबोट मोशन सेन्सर, की जर आपण ही सर्जरी करत असताना जर रोबोट थोडा जरी हल्ला तरी तो रोबोट स्टॉप होतो, किंवा सर्जरी चालू असताना पेशंट जरी थोडाही हल्ला तर तरी तो रोबोट स्टॉप होतो. किंवा याच्यामध्ये आपल्याला जर कुठे वाटलं की ही सर्जरी आपल्या एक्सपेक्टेशननुसार चालली नाहीये, त्याच्यावर मॅन्युअल ओव्हरराईडचा सुद्धा मोड असतो, ज्याच्यामध्ये आपण रोबोटचा इन्फ्लुएन्स थांबून ती सर्जरी पूर्णतः आपण स्वतः पुढे कॅरी ऑन करू शकतो. आणि याचा रेस्पॉन्स टाइम अगदीच कमी आहे, म्हणजे 0.01 मिली सेकंड्समध्ये हा रोबोट स्टॉप होतो. त्यामुळे ही पूर्णतः सेफ सर्जरी आहे. पण मग जेव्हा सर्जरी होते त्या सर्जरी नंतरची रिकव्हरीसाठीचा काय प्रोटोकॉल आहे? रिकव्हरीसाठीचा प्रोटोकॉल जो आहे त्याच्यामध्ये आपण रोबोटिक पद्धतीने ज्यावेळी सर्जरी करतो त्यावेळेस आपल्याला जितकं इन्सिजन किंवा जी आपण छेद देतो स्किनला त्याची साईज छोटी असते. आधीच प्लॅनिंग माहिती असल्यामुळे आपले टिश्यू किंवा स्नायूंना हाताळणी करण्याचा वेळ पण कमी असतो, ब्लड लॉस कमी असतो, त्याच्यामुळे पेन कमी होतं आणि अचूक पद्धतीने सांधा बसला असलेल्या कारणाने त्याची सांध्याची हालचालही लवकर चालू होते. त्यामुळं ज्या दिवशी सर्जरी करतो त्याच्या 6-7 तासांनी पेशंट स्वतः उभा राहू शकतो. दुसऱ्या दिवशी पूर्ण वजन देऊन चालायला सुरुवात करतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण जिना चढ उतार करायला सुरुवात करतो आणि 4थ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतो. 14व्या दिवशी टाके काढले जातात. साधारणतः 1 महिन्यानंतर पेशंट 1 ते 1.5 किलोमीटर चालायला सुरुवात होते आणि 2 ते 3 महिन्यांमध्ये तो ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ जगायला सुरुवात करू शकतो. अगदीच. पण मुळात आपण बघतो की जनरली वृद्ध माणसांना हे गुडघे दुखी वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, त्यानंतर ते ऑपरेशनचा वगैरे विचार करतात. पण यामध्ये काही वयाची अट आहे का आणि मुळात वजनाचा काही फरक पडतो का? वयाची अट अशी आपण याच्यामध्ये म्हणूच शकत नाही. एज इज जस्ट अ नंबर. फक्त मी मगाशी सांगितल्यानुसार की त्या पेशंटची साधारणतः स्थिती, पुढील लाईफ एक्सपेक्टन्सी, चांगलं आयुष्य जगण्याची स्थिती 5 ते 10 वर्ष असेल आणि लिव्हर स्प्लीन किडनी किंवा इतरत्र कुठलाही दुर्धर पद्धतीचा जास्त आजार नसेल त्याला, तर 100% आपण ही सर्जरी या एजमध्ये करू शकतो. मी पुढे दाखवेल. आम्ही लास्ट टू लास्ट मंथमध्ये वयाच्या 89व्या वर्षी सुद्धा सर्जरी केली आहे दोन्ही गुडघे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ आणि कुठलाही दुर्धर पद्धतीचा आजार नसावा. त्यामुळे वय हे या सर्जरीपासून थांबवू शकत नाही. आणि दुसरा प्रश्न जो आपला वजनाचा आहे, तर वजनामुळे सर्जरी करता येत नाही पेक्षा याला हे एक दुष्टचक्र आहे. म्हणजे गुडघा आपला दुखतोय म्हणून आपण बसून राहतो आणि बसून राहिल्यामुळे वजन वाढत जातं.
वजन वाढल्यामुळे आपला गुडघा पुन्हा दुखायला सुरू होतो. तर हे एक दुष्टचक्र आहे. तर असं कुठंही नाहीये की वजन जास्त आहे तर आपण हे सांधे बदल करू शकत नाही. या सांधे बदलासाठी वजनाचं कुठलंही निर्बंध नाही, परंतु काही त्याच्यामध्ये ॲडिशनल मेजर्स आपल्याला ऑपरेशनच्या आधी किंवा नंतर जे घ्यावे लागतात त्याचा अवलंब केला तर 100% हे सक्सेसफुली पार करू शकतो आपण. अगदीच. मग नी रिप्लेसमेंट बद्दल तर आपण बघितलं, नी इम्प्लांटचे काही प्रकार आहेत का आणि ते कोणते? नी इम्प्लांटचे आता सध्या भरपूर कोबाल्ट क्रोमियम ॲलॉय म्हणजे जो मी दाखवतो इथे स्लाइडमध्ये, हा जो उजव्या बाजूला आपण दिसतोय जो स्टील सारखा दिसतोय हा कोबाल्ट क्रोमियम मॉलिब्डेनम ॲलॉयचा बनलेला सांधा आहे, जो अत्यंत चांगला सांधा आहे आणि भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये तोच वापरला जातो. त्याच्यानंतर आता सध्या जो प्रचलित गोल्ड नी म्हणून, गोल्ड नी म्हणजे तो सोन्याचा सांधा नाहीये, परंतु जो कोबाल्ट क्रोमियमचा सांधा आहे त्याच्याच वरती एक टायटेनियम या धातूची इनर्ट मटेरियलची एक लेयर किंवा परत लावलेली असते. ज्या लोकांना कोबाल्ट क्रोमियम ॲलॉयची ॲलर्जी होते त्यांच्यासाठी हा जॉईंट बनवलेला आहे. त्याचं आत्ता सध्याच्या याच्यामध्ये 2 ते 3 वर्ष लाईफ जास्त आहे असं नोटिफिकेशन येत चाललेलं आहे अजून. पण हे 2 प्रकारचे प्रामुख्याने सांधे वापरले जाऊ शकतात. अगदीच. मला आणखी एक विचारायचं ते म्हणजे UKR बद्दल ऐकलंय, पण UKR म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचे फायदे काय असतात? UKR म्हणजे युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट. आपण आता जे बघितलं याच्यामध्ये आपण टोटल नी रिप्लेसमेंट हा प्रकार बघितला. टोटल म्हणजे आपण मांडीच्या हाडाचा आणि गुडघ्याच्या हाडाचा पूर्ण भाग बदलून त्याच्यावरती कॅप लावतो. गुडघा आपला एक ट्राय कंपार्टमेंटल जॉईंट आहे. ट्राय कंपार्टमेंट म्हणजे 3 सांध्यांनी बनलेला जॉईंट. पण बऱ्याचशा पेशंट्समध्ये आपण जे स्लाइडमध्ये बघू शकता की बऱ्याचशा पेशंट्समध्ये या कंपार्टमेंट्सपैकी फक्त एकच कंपार्टमेंट खराब झालेला असतो. तर तेवढाच कंपार्टमेंट बदलणे, पूर्ण सांधा न बदलता, या संकल्पनेला युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट म्हणतात. या स्लाइडमध्ये दिसत असेल आपल्याला की आपण मगाशी जे आतापर्यंतच्या स्लाइड्स पाहिल्या त्याच्यामध्ये आपण पूर्ण त्या सांध्याची कॅप बदलली होती, परंतु याच्यामध्ये आपण फक्त आतल्या बाजूला जिथं त्या सांध्याची झीज झालेली आहे तेवढीच कॅप बदललेली आहे. ह्याचा फायदा असा असतो की हे खूप छोट्याशा इन्सिजनमध्ये ही सर्जरी होते आणि आपण ह्या सांध्याची ह्या साईडला सर्जरी करत असताना आपण सांध्यातले जे नॅचरल त्याचे लिगामेंट्स आहेत त्याला कुठेही हात लावत नाही. त्यामुळं युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट केल्यानंतर जी नॅचरल फील विदिन 24 आवर्स पासून जी पेशंटला असते ती अत्यंत चांगली असते आणि पेशंटची फिलिंगही चांगली असते. अगदीच अगदीच. ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं समजावून सांगितलेलं आहे मला वाटतं पेशंट्सची भीती बऱ्याचपैकी दूर झालेली असेल. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.